जय गजानन जय तो संस्कृतम। भगवान श्री दत्तात्रेय उपदेश करतायत महाराज यदूंना। महाराज यदूंचा अत्यंत स्पष्ट प्रश्न आहे, आपल्या या प्रसन्नतेचं या आनंदाचं रहस्य काय आहे। त्यासाठी भगवान दत्तात्रेय महाराज 24 गुरूंचं वर्णन करतायत। आनंदासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा विचार, साधनांचा विचार आपल्या समोर करतायत। काय काय असावं लागेल, कोणकोणते गुण असावे लागतील, आणि मग त्या एकेका गुणाची प्राप्ती मी एकेका गुरूंकडून कशी केली याच्याबद्दल दत्त महाराज सांगतायत। क्षमाशीलता पहिली आवश्यक गोष्ट आहे। सहनशीलता, वेदांताच्या भाषेतला शब्द वापरायचा तर तितिक्षा, ही गोष्ट अत्यावश्यक आहे। त्याशिवाय शांती सुख नाही मिळू शकत। मग तितिक्षेचा विचार ते म्हणतात मी पृथ्वीकडून शिकलो। प्रवाहितता ही गोष्ट, अनासक्ती नावाची गोष्ट मी वायूकडून शिकलो। आनंदी होण्यासाठी तिसरी आवश्यक गोष्ट आहे जी ती तिसऱ्या गुरूंकडून शिकतायत। तिसरा गुरु आहे आकाश। त्याकडून काही शिकले, सर्व व्यापकता ही गोष्ट मी आकाशाकडून शिकलो असं दत्त महाराज सांगतात। आकाश सर्व व्यापी आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल। पहिल्यांदा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मला जर आनंदी व्हायचं असेल तर त्या आनंदी होण्यासाठी करावं काय लागेल, त्याचं उत्तर व्यवहारातल्या गोष्टींनी समजून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल। समजा मला धनसंपत्ती हवी आहे, उपाय काय आहे? उपाय एकच आहे, ज्याच्या जवळ धनसंपत्ती आहे त्याच्याकडे जाणे, त्याचा आश्रय घेणे, मग मला धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते। समजा एखादी वस्तू मला गरम करायची आहे, उपाय काय आहे? उपाय एकच आहे, तो पदार्थ अग्नीच्या संपर्कात नेणे। अग्नीचा गुणधर्म आहे उष्णता, तो गुणधर्म स्वाभाविक त्या पदार्थाला सुद्धा लागू पडतो आणि मग तो पदार्थ देखील गरम होतो। त्याच पदार्थाला समजा मला थंड करायचं असेल तर तोच नियम पुढे लागू पडेल। तो पदार्थ एकतर जलाच्या, बर्फाच्या संपर्कात न्यावा लागेल, मग त्यांचा गुण आहे शीतलता, तो गुण आपोआप त्या पदार्थालाही लागेल, तो पदार्थ देखील शीतल होईल। हा साधा नियम आहे, लक्षात घ्या। मग हाच नियम आपल्याला लावायचा आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये। दत्तगुरु लावून दाखवतायत, कारण शेवटी आनंद प्राप्ती हा अध्यात्माचा विषय आहे, त्या दृष्टीने ते उपदेश करतायत। ते म्हणतायत मला आनंदी होण्याकरता जे गुण मी एकत्रित केले, संकलित केले, त्यात सर्व व्यापकत्व हा गुण घेतला। का? कारण व्यापकत्वातच आनंद आहे, लक्षात घ्या। एक व्यवहारातलं घडलेलं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला व्यापकत्वाचा आणि आनंदाचा संबंध व्यवस्थित लक्षात येईल। एकदा महाविद्यालयात शिकत असतानाची घटना आहे। महाविद्यालयामध्ये माझा वर्ग आणि शेजारचा वर्ग या दोन वर्गांमध्ये क्रिकेटचा सामना सुरू केला। तो सामना सुरू झाला तर समोरच्या वर्गामधला एक गोलंदाज, अत्यंत निष्णात गोलंदाज आहे, त्याने गोलंदाजी केली आणि आमच्या समूहाचे, आमच्या टीमचे 5 खेळाडू बाद केले। प्रचंड वाईट वाटलं आम्हाला। आम्ही मनातल्या मनात त्याला खूप शिव्या दिल्या। त्या अवस्थेमध्ये खूप दुःख झालं, कारण स्वाभाविक आमचा संघ नाबाद झाला, आऊट झाला होता आणि अर्धा संघ जवळजवळ आऊट झाल्यानंतर आम्ही पराजित झालो होतो। काही दिवस गेल्यानंतर ते दुःख मागे पडलं। काही दिवसानंतर माझं महाविद्यालय आणि आणखीन एक महाविद्यालय असा एक सामना आयोजित करण्यात आला। गंमत अशी की सगळ्या चांगल्या खेळाडूंना घेण्यात आलं, त्यात पुन्हा त्याच खेळाडूला घेतलं ज्यांनी मागच्या वेळा 5 खेळाडू बाद केले होते, आताही त्यालाच घेतलं। गंमत अशी याही सामन्यात त्यांनी 5च खेळाडू बाद केले, पण गंमत अशी की यावेळा आम्ही जाऊन त्याला मिठ्या मारल्या। किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या। मी जेव्हा विचार करतो शांतपणे, अरे म्हटलं यांनी तर मागच्याही सामन्यात 5 खेळाडू बाद केले होते, आम्ही त्याला शिव्या दिल्या होत्या, याही सामन्यामध्ये त्यांनी 5 खेळाडू बाद केले, आम्ही जाऊन त्याला मिठ्या का मारतोय? आणि मग माझंच मला ते उत्तर लक्षात आलं। लक्षात घ्या की त्याच्यात फरक काहीच पडला नव्हता, तो जशाला तसाच खेळला होता, फरक माझ्यात पडला होता। कोणता? कारण कालपर्यंत मी माझा वर्ग आणि त्याचा वर्ग अशा मर्यादेत होतो, आता मी माझं महाविद्यालय म्हणून पाहतोय। आणि जेव्हा मी असा व्यापक होतो ना, तेव्हा कालपर्यंत दुःख देणारा तो विद्यार्थी आता माझ्या आनंदाचा विषय ठरत असतो।
म्हणून शास्त्रकारांनी सांगितलंय आनंदी व्हायचं असेल तर व्यापक व्हायला शिका. आणि किती व्यापक होता येतं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आपल्याला सहज आठवतील, या संपूर्ण विश्वापर्यंत. म्हणजे किती व्यापकचा विषय. ते म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संपूर्ण विश्व हेच आपलं घर आहे म्हटल्यानंतर त्या विश्वातली प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातली होणार आणि मग त्या प्रत्येक व्यक्तीच्या आनंदात आपल्याला आनंद मिळवता येतो. त्या प्रत्येक व्यक्तीच्या यशामध्ये तुम्हाला सुखावणारी भूमिका असू शकते. ही जी रचना आहे ती समजून घेतली ना की व्यापकतेचा आनंदाशी संबंध समजतो. मग ही व्यापकता कुठून आली तर दत्त महाराज म्हणतात ही व्यापकता मी आकाशाकडून प्राप्त केली, कारण आकाश परम व्यापक आहे. अर्थात जेव्हा आपण आकाश परम व्यापक म्हणतो तेव्हा जे कोणी धर्मशास्त्राचा, अगदी अध्यात्मशास्त्राचा, वेदांत शास्त्राचा थोडाफार अभ्यास करणारे आहेत त्यांना आकाश म्हटल्याबरोबर पटकन दोन शब्द सहज आठवले असतील. एक मठाकाश, एक घटाकाश. हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत, वारंवार विवेचनामध्ये येतात. समजून घ्यायचा प्रयत्न करू. मठ हा त्या काळातला विषय वापरला, ज्या काळात सगळ्या धार्मिक विधीचा विषय चालू आहे. स्वाभाविक त्या दृष्टीने तो शब्द आला. आपण इमारत या अर्थाने घेऊ शकतो. कोणतीही वास्तू, त्या वास्तूच्या 4 भिंती उभारल्या, त्या भिंतीच्या आतमध्ये आकाश आहे की नाही? आहे. बाहेर आकाश आहे की नाही? आहे. आतमधल्या आकाशाला मठाकाश असं म्हटलं जातं. का? कारण ते मठाच्या आत असलेलं आहे. पण मला सांगा, जरी आपण त्याला मठाकाश म्हटलं किंवा घट म्हणजे घड्याच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळीला, कारण आकाश म्हणजे पोकळी आहे, घटाच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळीला जर आपण घटाकाश म्हटलं तर मला सांगा हे आकाश वेगळं झालं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. ते वेगळं नाही झालं, ते एकच एक आहे. तात्पुरतं वेगळं वाटत आहे. का वाटत आहे? कारण बाजूने एक उपाधी तयार झाली. मठ नावाची उपाधी आहे, इमारत नावाची गोष्ट आहे. म्हणून खोलीतली पोकळी वेगळी झाल्यासारखी वाटते. ज्या क्षणी त्या भिंती नष्ट होतील त्या क्षणी पुढे ते आकाश एकला एकच आहे. त्यात काहीच बदल नाहीये, त्यात कोणतंच परिवर्तन झालेलं नाही. त्याच्या दृष्टीने आपण आपल्या दृष्टीने पाहतोय. घट फुटला की घटातलं आकाश आणि बाहेरचं एकच आहे. कशा करता हे उदाहरण दिलं? त्या घटाचा फुटण्याचा जो संबंध आहे त्याकरता संस्कृत साहित्यामध्ये असणारा घटस्फोट नावाचा शब्द आहे, तो फार वेगळ्याच अर्थाने लक्षात घ्या. व्यवहारात आपण फारच वेगळ्या अर्थाने वापरतो. त्या अर्थात त्याच्या मागची लाक्षणिक अर्थ आहे त्याच्या मागे. पण घट म्हणजे काय? तर घडा फुटतो कुठे? आपल्यापैकी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना लक्षात येईल, स्मशानामध्ये अग्नी एकदा त्या प्रेताला दिला की त्याच्या भोवताल प्रदक्षिणा केल्या जातात आणि तो घडा फोडल्या जातो. त्याला घटस्फोट म्हणतात. कशा करता? आता तो घट फुटला, याचा अर्थ आतलं आकाश बाहेरच्या आकाशात एकरूप झालं. तो या देहाचं प्रतीक म्हणून वापरलाय तो घडा. या देहातलं सगळं जीवन तत्व, कारण पाणी निघून जातं, आधी छिद्र केल्या जातं, पाणी निघून गेलं आणि देहातलं जीवन तत्व निघून गेल्यानंतर तो घट स्फोट होत असतो, फोडायचा असतो. कारण आतलं आकाश बाहेरच्या आकाशाशी एकरूप, अशी ती प्रतिकात्मक रचना आहे. ती रचना इथे एवढ्या करता सांगायची आहे की त्या आकाशाच्या माध्यमातून भगवान दत्तप्रभू आपल्याला त्या देहात असणाऱ्या चैतन्याच्या दिशेने पाहायला शिकवतायत. ते म्हणतात जसं आकाश सर्वत्र व्यापलेलं आहे, एकच आहे, तसा परमात्मा सर्वत्र व्यापलेला आहे, तो एकच आहे. चैतन्य वेगळं नाहीये, एकच चैतन्य सर्वत्र कार्य करतंय. कार्यात बदल दिसतील पण ते बदल कसे आहेत लक्षात घ्या. जशी एखादी विद्युत शक्ती वेगवेगळ्या उपकरणांमध्ये जाते आणि वेगवेगळ्या उपकरणांमध्ये त्या त्या उपकरणानुसार ती कार्य करते. म्हणजे समजा तीच विद्युत शक्ती पंख्यामध्ये गेली, फ्रीजमध्ये गेली तर थंडावा देईल. पण गंमत आहे की तीच विद्युत शक्ती समजा इस्त्रीमध्ये गेली, समजा तीच विद्युत शक्ती गॅसमध्ये किंवा ज्याला आपण शेगडी म्हणतो त्या अर्थाने आली किंवा हीटरमध्ये आली तर तीच उष्णता प्रदान करील. तीच समजा गाडीमध्ये उपयोगात आणली तर गती प्रदान करेल. पण तीच समजा वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रात वापरली तर वेगवेगळ्या प्रकारचं कार्य निर्माण करेल. याचा अर्थ वीज हे सगळं काम करते. पण म्हणून हे विजेचं एकमेव कार्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही.
ती फक्त आतमध्ये राहून त्या सगळ्यांना अधिष्ठान पुरवते. हे जे सूत्र आहे तेही पुढचं आपल्याला दत्त महाराज सांगतायत की ते चैतन्य सगळ्या देहांच्या आत राहतं आणि सगळ्यांना अधिष्ठान पुरवतं. ही रचना कशी आहे? भगवद्गीतेने फार सुंदर शब्द वापरलेले आहे. सूत्रे मणिगणा हा इव. एखाद्या सूत्रामध्ये म्हणजे धाग्यामध्ये सगळे मणी ओवलेले असावेत. त्या मण्यांच्या आतमध्ये असणारा धागा दिसतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. बाहेरून पाहताना नुसते मणीच दिसतात म्हणून आपण सहज शब्द वापरतो मोत्याची माळ, फुलांची माळ. पण मला सांगा ती माळ केव्हा झाली? नुसते मोती एकत्र ठेवले एका भांड्यामध्ये त्याला मोत्याची माळ नाही म्हणतायत. नुसते फुलं एखाद्या भांड्यात ठेवले त्याला फुलांची माळ नाही म्हणणार. माळ केव्हा म्हणेल? जेव्हा आतमध्ये एक सूत्र असेल, एक धागा असेल. तो धागा सगळ्यांना समान आहे. लक्षात घ्या, दिसत नाही तो बाहेरून पण आहे आणि तो आहे म्हणून बाकीचं सगळं चालू आहे. जसं ती विद्युत शक्ती आतमध्ये आहे म्हणून बाकीचं चालू आहे. ती नसती तर आपल्याला ह्या कोणत्याच गोष्टी आपल्याला मिळू शकल्या नसत्या परिणाम स्वरूपातल्या. म्हणून विद्युत जशी आतमध्ये असून सगळ्यांना अधिष्ठान आहे, हे परम व्यापक असणारं आकाश तत्व तसं अधिष्ठान स्वरूप आहे. दिसणार नाही ते. आकाश हा दिसण्याचा विषय नाही, आकाश हा शब्द स्पर्शाचा विषय नाही. आकाशामुळे शब्द ऐकू येतो पण आकाश हा शब्दाचा विषय नाहीये. या अर्थाने आकाशाचा विषय शब्द आहे. आकाश आहे म्हणून शब्द ऐकू येतो पण तो आता आपला विषय नाही. मला सांगायचंय, लक्षात घ्या, आकाश हा स्पर्शाचा विषय नाही, तो दिसण्याचा विषय नाही, चव घेण्याचा विषय नाही. पण म्हणून ते नाही का? तर त्याचं उत्तर आहे ते आहे आणि ते अधिष्ठानाला आहे. म्हणून जसे माळेतले सगळे मणी व्यवस्थित चालत राहतात तसं या अनंत कोटी ब्रह्मांडातले सगळे ग्रह तारे व्यवस्थित चालत राहतात. हे सगळे फिरतायत, हे सगळे हालचाल करतायत. जसे माळेतले मोती हालचाल करतात पण ते हालचाल करत असले तरी मोती जागा सोडून पळत नाहीत. तसं या अनंत कोटी ब्रह्मांडातला एकही तारा, एकही नक्षत्र, एकही ग्रह इकडं तिकडं न जाता शांतपणे का चालतात? एक सूत्र आहे आणि ते सूत्र कोणतं आहे? दत्त महाराज म्हणतात या सगळ्यांना अंतर्गत पद्धतीने चालवणारं सूत्र आकाश आहे. कारण सूत्र अधिष्ठान आहे. या सूत्राच्या आधारावरती माळ तयार झाली आहे. तसं आकाश सगळ्यांचं अधिष्ठान आहे, तसं ते चैतन्य सगळ्यांचं अधिष्ठान आहे. ते आतमध्ये आहे म्हणून या सगळ्या गोष्टी कार्य करू शकतात. पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, कार्य कुठपर्यंत करतायत? जोपर्यंत आतमधलं ते चैतन्य आहे. एक मजेदार संवाद मला सहज आठवला म्हणून सांगतो. भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघ जण संवाद करत बसलेले आहेत. असं एक वर्णन आहे. हे वर्णन त्यातला भाव समजून घेण्यापुरते असतात. त्या दोघांचा काही संवाद होतो किंवा वादविवाद होतो अशातला भाग नाहीये. मा लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते हे सगळं माझ्या भरोशावर चाललंय. हे सगळी जगाची रचना जी आहे ना ती मी चालवतीये कारण सगळे पैशाच्या मागे पागल आहेत. भगवान विष्णू नुसतेच हसले, काहीच बोलले नाही. तिला वाईट वाटलं. याचा अर्थ माझं नाही नाही म्हणतायत, या गोष्टीला उपमर्द करतायत. ती म्हणते नाही सगळं माझ्या भरोशावर चाललंय. हे पुन्हा हसतात. ती म्हणते थांबा तुम्हाला सिद्ध करून दाखवते. आणि मग तिने सहज पृथ्वीकडे पाहिलं असं वर्णन आहे. कथा म्हणून समजून घ्यायची फक्त. तिने पृथ्वीकडे पाहिलं, खाली एक अंत्ययात्रा चालली होती. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की नाही? पण बिलकुल तशा अवस्थेमध्ये ती अंत्ययात्रा चाललेली. मा लक्ष्मीनी नुसता असा हात केला म्हणतात. आपल्याला चित्रपटात दाखवतात तसं समजून घेण्यापुरती कथा म्हणून समजून घ्यायची. प्रचंड सोन्याच्या मोहरा पडल्या आणि गंमत अशी घडली की प्रेताला फेकून देऊन सगळे लोक सोन्याच्या मोहरा गोळा करायला धावायला लागले. ती म्हणते पहा सगळं विश्व माझ्या मागं पागल आहे की नाही? भगवान पुन्हा हसले. म्हणजे हसताय काय? पहा सगळे माझ्या मागे लागले. भगवान हळूच तिला सांगतात पण तो एक नाही उठला न, तो तर झोपून आहे. तो कुठं पळतोय पैशाच्या मागे? ती म्हणजे असं काय करणार? तो कसा पळणार आहे? तो तर मेलेला आहे. भगवान म्हणतात मी तुला तेच सांगतोय, जोपर्यंत मी आतमध्ये आहे तोपर्यंत बाहेर तुझी किंमत आहे. ह्या सगळ्या गोष्टींना तेव्हाच महत्व आहे जेव्हा आतमधलं चैतन्य सूत्र नावाची गोष्ट अखंड असेल. ज्या क्षणी ते चैतन्य तुटेल, ज्या क्षणी त्या चैतन्याचा त्या सूत्राचा संबंध तुटेल ना, सगळे मोती इतस्ततः विखुरले जातील आणि मग त्यांची फारशी किंमत राहणार नाही. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. मग ते सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय. आतमधल्या त्या चैतन्याला पकडायचंय. कारण आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर देहाच्या माध्यमातूनही काही आनंद मिळतात. नाही असं नाहीये. शब्दस्पर्श रूप रसगंधाचे आनंद टिकाऊ नाहीयेत.
टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर आतलं सूत्र मिळवावं लागेल. ते अधिष्ठान स्वरूपातलं आहे. जसा एखाद्या चित्रपटाचा पडदा असतो, त्याच्यावर अनेक गोष्टी घडतात, पण त्या आतमध्ये असण्यावर, त्या अधिष्ठान असण्यावर कोणत्याही गुणदोषाचा परिणाम होत नाही. म्हणजे काय, जसं चित्रपटाच्या पडद्यावर आग लागली म्हणून पडदा जळत नाही, त्याच्यावर पाण्याचं दृश्य आलं म्हणून तो ओला होत नाही, त्याच्यावर मारामारीचं दृश्य आलं म्हणून तो फाटत नाही, त्याच्यावर एखादा सुंदर बगीचा आला म्हणून तो सुगंधित होत नाही, त्यावर एखादा उकिरड्याचं दृश्य आलं म्हणून तो दुर्गंधित होत नाही. आतली बाहेरच्या या कोणत्याही गोष्टीचा परिणाम जसा भासांचा, त्याच्यावर तयार होणाऱ्या चित्रांचा परिणाम जसा त्या पडद्यावर होत नाही, तसं तुमच्या माझ्या आनंदावर बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम न होऊ देणे. याचा अर्थ त्या गोष्टी घडणार नाहीत का? घडतील. दिसणार नाहीत का? दिसतील. परिणाम होऊ द्यायचा की नाही ते आपल्या हातात आहे. आणि भगवान दत्तात्रेय म्हणतात, ही व्यापकता मी पहिल्यांदा आकाशाकडून शिकलो. सगळ्यांच्या आतमध्ये सूत्र रूपात असणे हे मी आकाशाकडून शिकलो. आणि बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचे आपल्यावर परिणाम न होऊ देता आपण केवळ अधिष्ठान स्वरूपात राहणे हे मी त्या आकाशाकडून शिकलो. आकाशाकडून 3 गोष्टी शिकलेल्या दत्त महाराज आपल्याला सांगतात पुढच्या गुरूंकडून पुढच्या गोष्टी. तोपर्यंत जय गजानन.